MMRDAला मुंबई महापालिकेने 3000 कोटी पैसे द्यावेत आणि यासाठी नगरविकास विभागाकडून दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। रवी राजा यांनी हा आरोप केलाय। या संदर्भात काँग्रेसचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान MMRDAने या संदर्भात माहिती दिली आहे। MMRDA मुंबईमध्ये करत असलेल्या मेट्रो आणि इतर प्रकल्पांसाठी मुंबई महानगरपालिकेकडून काही प्रमाणात पैसे वसूल करते। हे पैसे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांवर लावलेल्या ॲडिशनल डेव्हलपमेंट चार्ज मधून देण्यात येतात। दरम्यान राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार हे MMRDAचे पैसे आहेत, मात्र ते गोळा करण्याचं काम मुंबई महानगरपालिका करते। म्हणजेच MMRDAचे पैसे मुंबई महापालिकेकडे थकीत आहेत अशी बातमी आहे। असं आहे की 3000 कोटीचे जे त्याची मागणी MMRDAची महानगरपालिकाचे जे FDs आहे, महानगरपालिकामध्ये जे उत्पन्न आहे त्याचे पैसे जे ठेवलेलं आहे त्यामध्ये त्याचे 3000 कोटी मोडण्यासाठी राज्य सरकारतून दबाव तंत्र वापरला जातात असा मला माहिती जी आहे महानगरपालिकाकडून सूत्राकडून मला मिळालेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देऊयात। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, 3000 कोटी ही खूप मोठी अमाउंट आहे। एवढी थकबाकी का आणि कशी राहिली त्या संदर्भात काही अपडेट्स? मुळात एक हे प्रोसिजर आपण समजून घेतलं पाहिजे प्रज्ञा, आपल्या प्रेक्षकांसाठी पण, ज्याने क्लॅरिटी येईल। महानगरपालिका एक कर लावता, ज्याला आपण ॲडिशनल सेस म्हणतो, किंवा प्रकल्पांसाठी प्रीमियम लोकांकडनं घेतं। हे प्रीमियम ह्या कराची वसुली महानगरपालिका करते। राज्य शासनाने एक आदेश काढला की जे पैसे प्रोजेक्टसाठी प्रीमियम म्हणून घेण्यात आले आहेत ते पैसे फक्त महानगरपालिकेच्या प्रकल्पांसाठी नाही, तर MMRDA, MSRDC आणि इतर जे प्रकल्प मुंबईत जॉईंट प्रोजेक्ट म्हणून चालू असतात त्यांच्यासाठी वापरले गेले पाहिजेत। या आदेशानंतर महानगरपालिकेने जी कर वसुली केली होती त्यामधून MMRDAनं मेट्रोसाठी जवळपास 5000 कोटी रुपये देण्यात यावे अशी निविदा केली का विनंती केली। यावरती इक्बाल सिंग चहल असताना 2000 कोटी रुपये दिले गेले, 3000 कोटी रुपये होते। मात्र आता महानगरपालिका कुठेही असं म्हणत नाही की आम्ही हे पैसे देणार नाही। महानगरपालिकांचं म्हणणं आहे की आम्ही एकाच वेळेला 3000 कोटी रुपये देऊ शकत नाही, कारण सध्या आमचेही प्रोजेक्ट सुरू आहेत ज्यामध्ये कॉन्क्रिटायझेशन जे रोडचं करायचं आहे मुंबईमध्ये। तर महानगरपालिकाने आता 500 कोटी रुपये तातडीनं MMRDAला देण्यासाठी होकार दिलाय। त्या संदर्भात आयुक्त भूषण गगराणी यांनी सरकारला आणि MMRDAलाही कळवलं आहे। 500 कोटींचा पहिला टप्पा दिल्यानंतर चर्चा करून उर्वरित पैसे कसे द्यायचे, कधी द्यायचे आणि द्यायचे का नाही या संदर्भात चर्चा होईल आणि त्यानंतरच पुढचा निर्णय घेण्यात येईल। म्हणून कुठेही MMRDAला पैसे न देण्याची भूमिका महानगरपालिकेची नाही असं स्वतः आयुक्त भूषण गगराणी यांनी ABP माझाला माहिती दिली आहे। त्यांचं म्हणणं आहे की 500 कोटी आम्ही लगेच द्यायला तयार आहोत, ज्याच्याबद्दल आम्ही कम्युनिकेशन केलेलं आहे आणि उर्वरित पैशांबद्दल सरकारशी बोलून, MMRDAशी बोलून आणि प्रकल्पांची गती पाहता, प्रकल्पांना लागणारा पैसा पाहता आणि प्रायोरिटी पाहताच निर्णय घेण्यात येईल असं महानगरपालिकाचं म्हणणं आहे। प्रज्ञा। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।